पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया प्रेज द लॉर्ड देवाचे वचन आपल्या जीवनामध्ये आपल्याला घडवून घेत आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. आपल्याला नवीन जन्म वचनाद्वारे भेटत आहे. हालेलुया हालेलुया. संत पेत्राच्या जीवनामध्ये पेत्राला या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. म्हणून पेत्राच्या पुस्तकामध्ये या गोष्टीबद्दल लिहिलेलं आहे. हालेलुया. वचनातून तुम्ही एक नवीन उत्पत्ती बनताय. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण अधूनमधून देवाचे वचन ऐकणे गरजेचे आहे. आपल्या जीवनामध्ये कधीतरी आपण जाणायला पाहिजे, ओळखायला पाहिजे अशी गोष्ट असे आहे, मी वचन ऐकलो नाही म्हणून मी अडचणीत राहिलो. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तिथे देवाचे वचन आहे, तिथे एक नवीन उत्पत्ती बनण्याचा आशीर्वाद मला भेटत आहे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, एक मुलगा आयुष्यामध्ये चुकीचा निर्णय घेत चुकीच्या वाटेतून चालत होते. त्या चुकीच्या मार्गातून चालणारा हा जो मुलगा आहे, अगदी छोटा वय. हालेलुया. या मुलाने मला भेटायला येताना पहिले मला बोललेली गोष्ट आहे, फादर, अजून मी लग्नाच्या वयामध्ये पोहोचलेले नाही. तरी फादर, लग्न झालेले लोक जे काही अनुभव घेत आहे त्या सर्व गोष्टी मी कधीपासून अनुभवामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तरी या मुलाने मला सांगितलं, मी देवाचा आभार मानतो, मला देवाचे वचन ऐकायला मिळालं. प्रेज द लॉर्ड. या मुलाने मला सांगितलं, फादर, मी आता एक निर्णय घेतलेला आहे. मला माहित नाही कितपर्यंत माझा पूर्ण करता येणार, तरी मी एक निर्णय घेतलेला आहे. मी इकडे येताना कोणतरी मला सांगितलं, फादर, बेनीकडे गेलं तर तुला युएसएचा व्हिसा पटकन भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी युएसएचा व्हिसासाठी फादर तुमच्याकडे आलो होतो. तरी आता मला एक गोष्ट कळालं, युएसएच्या व्हिसापेक्षा महत्वाच्या बाकी अनेक गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. मला पहिले देवाचं लेकरू बनायचं आहे, त्यानंतर व्हिसा मिळू दे किंवा नाही मिळू दे मला काही फरक पडत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, हा मुलगा प्रार्थनामध्ये आला, देवाचे वचन ऐकले. पहिल्या रिट्रीटमध्ये त्यांना खूप चांगला अनुभव मिळाला. काही वचन त्यांनी लिहून ठेवले आणि त्यांनी पक्का एक निर्णय घेतला की राहिलेले आयुष्य मला माझ्या देवासाठी जगायचं आहे. ते युएसए मध्ये असो, आफ्रिकेमध्ये असो, कुठेही असो, मला देवाचं लेकरू होऊन मला जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. या मुलाला असा अनेकांचा अनुभव आहे आणि या मुलाला पण रिट्रीटला जायला जेव्हा निघत आहे तेव्हा त्याला फोन आला, उद्या इंटरव्ह्यू आहे, लवकर या. हालेलुया. हा मुलगा दोन विचार न करता ताबडतोब त्याला उत्तर देत राहिले, माझा रिट्रीट सोमवारपर्यंत आहे, मंगळवारी नाही तर बुधवारी मी इंटरव्ह्यूला येऊ शकतो, नाही येणार मी. हालेलुया. कारण त्यांना ठाम निर्णय घ्यायचा कृपा देवाने दिली.
हालेलुया, 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 धन्यवाद यीशु, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, हा जो मुलगा आहे देवाच्या कृपेने 7वा रिट्रीट मध्ये त्यांनी भाग घेतले. 8वा रिट्रीट ला लोक इकडे येत आहे तेव्हा त्याला अमेरिकेला जायचा फ्लाइट मिळाली. तो अमेरिकेला गेला. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. जसं मी या मुलाविषयी बोललो तसाच प्रकारे दुसरा एक मुलगा त्याने इस्रायलच्या फ्लाइट मध्ये 4था रिट्रीटचा नंबर बसला. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. सर्वात महत्वाची गोष्ट ही देवाचा लेकर बनणे आहे. हालेलुया, देवाचं वाचन आपल्या कानामध्ये पडायला पाहिजे. हालेलुया, देवाचं वाचन आपल्याला आकार देणार, आपल्यामध्ये जे काही अस्तव्यस्त आहे ते काढून टाकणार आणि आपल्याला नवीन उत्पत्ती बनवणार. हालेलुया, हालेलुया. गलातीयरास लिहिलेले जे पत्र आहे त्यामध्ये 4था अध्यायातील 19वा वचनामध्ये हालेलुया, हालेलुया, देवाच्या वचनाची घोषणा करणारा पौल त्यांच्या या कार्याविषयी असा प्रकारे लिहिलेला आहे. आता आपण हे वचन ऐकूया. गलातीयरास पत्र 4था अध्यायातील 19वा वचन. माझ्या मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधी प्रसूती वेदना होत आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जगामध्ये कोणतरी पुरुषांना प्रसूती वेदना झालेल्या माहिती आहे तुम्हाला? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जगाच्या इतिहासामध्ये एक पुरुष आहे ज्याला प्रसूती वेदना झालं, त्याचं नाव आहे संत पौल. प्रेज द लॉर्ड. पौलाच्या हाताखाली, पौलाच्या जवळ एक व्यक्ती पोहोचलं तर, एक कुटुंब आलं तर, काही लोक आलं तर, हालेलुया, पौलाला प्रसूतीचा दुखणे चालू होत आहे. हालेलुया. त्याचा अर्थ काय आहे? समोर जो व्यक्ती आहे त्या व्यक्ती देवाचा लेकर बनणे पौलासाठी गरजेचं आहे. हालेलुया. कारण पौलाला माहिती आहे माझा येशू कोणासाठी मरण पावलेला आहे. हालेलुया. समोर आता माझ्या समोर जो आहे त्याच्यासाठी माझा येशू मरण पावलेला आहे. हालेलुया. म्हणजे येशूच्या मरण या मुलासाठी, या मुलीसाठी सार्थक बनण्यासाठी हे खूप गरजेचं आहे की या व्यक्ती ख्रिस्तामध्ये एक नवीन जन्म घेणार. हालेलुया. ख्रिस्तामध्ये एक व्यक्ती कसा नवीन जन्म घेणार? वचनातून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगातील अनेक इतिहासाची गोष्ट आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. देवाच्या वचनामध्ये जीवन आहे. देवाच्या वचनामध्ये आत्मा आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही जेव्हा वचन ऐकत आहे त्या वचनातून एक कृपा शक्ती तुमच्यापर्यंत येत आहे. तुम्ही नवीन उत्पत्ती बनताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पौलाची इच्छा असे आहे वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्ती एक नवीन उत्पत्ती बनते. प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत प्रसूतीचा दुखणं चालू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पौलाच्या हृदयातील विचार एका व्यक्तीला ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती बनवणे आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये बाकी पण अनेक लोक येतात जातात. त्यांचा विचार काय आहे? पौलाचा विचार काय आहे?
योग्य तुम्ही जन्म घ्या. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये बाकी अनेक गोष्टी शिकवायला बाकी अनेक लोक येतात, त्यांचा विचार काय आहे ते पण जाणणं गरजेचं आहे. आता तुम्ही ऐकलेलं वचन 19 आहे, तर 17व्या वचनामध्ये अशा लोकांचा डोक्यातील विचार काय आहे ते पण लिहिलेलं आहे. ते लोक तुम्हास मिळवून घेण्याची खटपट करीतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हाला वेगळे ठेवू पाहतात. हालेलुया. निराळा प्रकारचे पण लोक जगामध्ये आहेत. हालेलुया. त्यांचा बोलणे, कष्ट, या सर्व गोष्टींचा पाठीमागचा हेतू एवढाच आहे, त्यांना तुम्हाला त्यांच्यासाठी मिळवून घ्यायचं आहे. ते त्यांचा स्वार्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 स्वार्थाच्या बंधनामध्ये जे कोणी इकडे तिकडे अडकून बसलेला आहे, त्यांना त्या स्वार्थाच्या बंधनातून बाहेर पडून एक नवीन उत्पत्ती होऊन ख्रिस्तात ठाई एक नवीन जीवन जगणे गरजेचं आहे. प्रभु तुम्हाबरोबर असो. आज कोणाला तरी पवित्र आत्मा फुफ्फुसाच्या संबंधामध्ये जे अडखळ त्रास आहे त्यातून सुटका देत आहे. अर्ध डोकं दुखत आहे, मानेच्या भागामध्ये त्रास आहे, एक कान दुखत आहे, अशा अडचणीतून जाणाऱ्या कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. पोटाच्या अगदी खालच्या भागामध्ये जे त्रास होत आहे, एका बाजूने येशू त्या त्रास दूर करून देत आहे. कमरेच्या संबंधातील अनेक समस्या अनेकांच्या प्रभू येशू आता दूर करून देत आहे. काही लोकांना प्रभू एक अनुभव देत आहे की शरीरातून काहीतरी निघूनच गेलेला आहे, मला आता सुटका लाभली आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.